ओव्हन नसताना पण घरच्या घरी पिझ्झा कसा करायचा, चकाचक एकदम चिमचिमीत एक नंबर झालाय। यामध्ये आता स्वीटकॉर्न, कांदा आणि शिमला मिरची घातलेली आहे। व्यवस्थित बटर घालून परतून घ्यायचं। वा, खूपच सुगंध येतोय। तुम्ही याच्यामध्ये आता थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे, मधल्या बिया काढून टाकायच्या आहेत। आता रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे, त्याच्यावर बटर लावायचं आहे। तुम्ही जवळपासच्या बेकरी मधून हा घेऊ शकता, 10 ते 20 रुपयाला तुम्हाला मिळेल। आणि त्यानंतर बाजारात मिळणारं पिझ्झा सॉस आणायचं, तुम्हाला पाहिजे ती कंपनी तुम्ही वापरू शकता। आता हे सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यावर आता चीज टाकायचं आहे, अमूलचं वापरलं तर बेस्टच। आता ज्या भाज्या गरम केल्या होत्या त्या सगळ्या यामध्ये टाकायच्या आहेत। पुन्हा वरनं एकदा चीज टाकायचं, तुम्हाला पाहिजे असेल तर पनीर सुद्धा यामध्ये तुम्ही ऍड करू शकता। आता एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये खडे मीठ 2 मुठी घालायचं आहे आणि वरनं जाळी किंवा स्टँड ठेवायचा। आता हे पिझ्झा बेस सकट आपला पिझ्झा अगदी अलगद हाताने ठेवायचा या आतमध्ये। मोठं ताट घेऊन याच्यावर झाकायचं आहे आणि व्यवस्थित गरम झाल्यावर असा पिझ्झा आपला रेडी झालेला आहे। आम्ही 2 पिझ्झे केले होते, त्यामधला हा पिझ्झा सुद्धा बेस्ट झालेला आहे, अगदी चकाचक। मस्तपैकी चाकू घ्यायचा आणि कट करायचा आहे। जर असं भासते हाताला, तर आपल्याकडे मशीन नसल्यामुळे आपण चाकूनच कट करत आहे। रोलरनं बेस्ट होते। नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीचा पिझ्झा, खाऊन बघा, फॉलो करा।